So see, now we are talking about the sudden movement. So what is the sudden movement and what exactly happens? So that we will be see. So see, till this moment म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं होतं की लाईक स्लो मुवमेंट कशा कशा प्रकारचे अर्थ मध्ये चेंजेस क्रिएट करतात. तो अर्थ मध्ये स्लो मुवमेंट काय काय क्रिएट करतात म्हणजे चेंजेस क्रिएट करतात. तर ते बेसिकली बघा पठार निर्माण करतात राईट. मेघालयाच्या पठार जे आपण बघितलं नंतर दरी वगैरे निर्माण करतात प्लस खंड सुद्धा निर्माण करतात. खंड म्हणजे कोणते आपलं कॉन्टिनेंटल्स वगैरे ते सुद्धा निर्माण करण्याचं ते काम करतात. अँड एपिरोजेनिक दॅट वी कॉल्ड एज कॉन्टिनेंटल बिल्डिंग मुवमेंट. ओके. सो अशा प्रकारचे एपिरोजेनिक मुवमेंट्स किंवा भूखंड निर्मिती मग किंवा व्हॅलीज म्हणजे रिफ्ट व्हॅलीज म्हणजे खचेदरी अँड देन वी कॅन से द ब्लॉक माउंटन्स म्हणजे आपण होतो गटपर्वत हे सुद्धा निर्माण करण्याचं काम म्हणजे स्लो हालचाल म्हणजे स्लो जे मुवमेंट असतात किंवा मंद गती हे मंद ऊर्जा गती ते करत असतात किंवा म्हणजे मंद ऊर्जा वेव्ह म्हणजेच लहरी ते काम करत असतात. आता आपण बघणार आहोत की सडन मुवमेंट म्हणजे अचानक होणाऱ्या घटना, अचानक होणाऱ्या घटना. तर कशामुळे ते अचानक होणाऱ्या घटना तर बेसिकली सी आपल्या सगळ्यांना आपण सगळ्यांनी ऑलरेडी डिस्टिंग्विश केलं होतं. आपण त्याच्यामध्ये डिफरन्शिएशन केले होते की डिफरन्शिएसमध्ये बघा आपण पुन्हा एकदा त्या मुवमेंटकडे बघूया की बघा डिफरन्शिएसमध्ये बघू तर व्हेलॉसिटीमध्ये आपण स्लो मुवमेंट बघितले होते राईट आणि त्याच्यामध्ये आता आपण सडन मुवमेंट म्हणजे अचानक होणाऱ्या गती, अचानक होणाऱ्या हालचाली त्यामध्ये बघणार आहोत. अचानक होणाऱ्या हालचालीमध्ये काय? तर थोडंसं एक आपण जर जोर दिला आपल्या मनावर किंवा डोक्यावर, तर बघा आपल्याला वी विल फाइंड आउट की मंद गतीमुळे जर भूनिर्मिती होत असेल आणि म्हणजे बेसिकली हालचाली तर होतच आहेत. म्हणजे भूकवचावर म्हणजे अर्थ क्रस्टवर हालचाली तर होतच आहेत. बट सडन मुव्हमेंटमुळे म्हणजे अचानक होणाऱ्या घटनेमुळे काय होणार आहे ती हालचाल हे जरा तीव्र आणि त्याचा जो हे बोलू शकतो आपण इफेक्ट आहे तो जरा जास्त होण्याची शक्यता आहे. अचानक म्हणजे आपण बोलू शकतो की शीघ्र भू हालचाली अचानक सडन मीन्स शीघ्र भू हालचाली आपण बघू शकतो. तर या थ्री सो वी हॅव सीन ऑलरेडी और वी ऑलरेडी डिस्कस अबाउट द न्यूज आयटम ऑन अर्थक्वेक. म्हणजे आपण बघा जेव्हा सुरुवातीला आपण जस्ट लेसनच्या पहिल्या जस्ट लेसनच्या तर आपण फर्स्ट टायटलच्या खाली जर आपण बघितलं तर आपल्याला एक न्यूज दिसते. त्या न्यूज मध्ये आपण बघू शकतो आपल्याला नेपाळच्या जे हे झालं होतं नेपाळमध्ये क्रायसिस आला होता म्हणजे नेपाळमध्ये भूकंप आलेला तर त्याच्यामध्ये किती लोक मेले आणि तो किती रिसर्च स्केलचा होता तो ते सुद्धा आपण बघितलेला होतं राईट. सो तेच आपण बघणार आहोत पुढे की तो भूकंप एक्झॅक्टली तो जो निर्माण झाला होता नेपाळमध्ये तो भूकंप एक्झॅक्टली निर्माण होतो कसा म्हणजे फक्त नेपाळचाच नाही तर आपल्या पृथ्वीवरती जो भूकंप निर्माण होतो तो एक्झॅक्टली बनतो कसा किंवा तो निर्माण होतो कसा ते आपण आता बघणार आहोत. तो सी so earth means ground and quake means trembling. So earth means ground and quake means trembling. Trembling means what? इथे एकदम हालचाली जलद हालचाली. So earth means ground and quake means जलद हालचाली किंवा अचानक राईट अचानक आपण बोलू शकतो. तो भू म्हणजे जमीन आणि कंपने म्हणजे थरथरणे. अचानक जे हालचाली होतात त्याला आपण अर्थक्वेक असं म्हणतो. थरथरणे ट्रेम्बलिंग मीन्स थरथरणे. मी अचानक बोललो होतो अचानक थरथरणे ऍक्च्युअली बोललं पाहिजे होतं बट ठीक आहे नो प्रॉब्लेम. तो ट्रेम्बलिंग मीन्स थरथरणे आणि अर्थ मीन्स वी कॅन कॉल्ड इज ग्राउंड. राईट. तो अर्थक्वेक म्हणजे पृथ्वीचे थरथरणे सो दॅट वी कॉल्ड एज अर्थक्वेक म्हणजे भूकंप म्हणजे कंपन म्हणजे आपल्याला कळणं की थरथरणे जेव्हा आपण थंडीमध्ये कंपतो त्याला आपण म्हणतो म्हणजे काय थंडीमध्ये आपण थरथरतो ते जमीन आपली थरथरते त्याला भूकंप असं म्हणतो आपण. तर भूकंप ही भूकवचाची हालचाली आहे आणि भूकंप आणि तीव्रता व परिणाम ह्याची माहिती तुम्हाला सुरुवातीत दिलेल्या कृतीतूनच झाली असेल राईट. सुरुवाती आपल्याला कोणती कृती दिली होती तर सुरुवाती आपल्याला ती कृती दिली होती की ज्यात एकावर एक ठेवलेले पुस्तक हे आपण अचानक काढतो किंवा त्या एकावर एक ठेवलेल्या पुस्तकाला आपण अचानक हलवतो. तर त्याच्यामुळे जो निर्माण होणार किंवा त्याच्यामुळे की जो आपण डस्टर वगैरे किंवा अशा प्रकारचे जे काही डस्टर किंवा चॉक किंवा आपण बघू शार्पनर हे जे ठेवले होते गोष्टी हे अचानक आपल्याला पडताना म्हणजे हालचालीनंतर पडताना आपल्याला दिसून येतात. तर तेच हालचाली आपल्याला सेम आपण जर रिलेट केलं आपल्या पृथ्वीसोबत तर तेव्हा सुद्धा असेच काही घटना घडत असते. तर बघा तर भूकंप ओके त्या कृतीतून आपल्याला साध्य झालेलं. आता आपण पृथ्वीच्या अंतर्गतील भूकंप व ज्वालामुखी या शीघ्र हालचालींची माहिती जाणून घेऊया. सो लेट्स गो फॉर दॅट. सो भूकंप आता नाव वी आर गोइंग फॉर दी अर्थक्वेक. सो अर्थक्वेक बद्दल आपण आता बोलणार आहोत. सो बिकॉज ऑफ द मुवमेंट ऑक्युरिंग in the internal of the earth
The tremendous tension is created in the earth crust. When the tension goes beyond the limit, the energy is released in the form of wave. And this result is trembling of the Earth's surface. That is, the earthquake occurring. The magnitude of the earthquake is measured in Richard scale. So see, आपण एक बघितलं होतं की 7.4, 6.4 हे काय होतं बेसिकली these are the measuring tool or magnitude of the earth can be measured in Richard scale. So बघा ते आपल्याला काय म्हणतात की अचानक होणारे हालचाली म्हणजे जे आपल्या हालचाली मंद हालचाली होतच आहेत बरोबर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे मंद हालचाली जे स्लो मुवमेंट आपल्या अर्थमध्ये होत आहेत किंवा पृथ्वीमध्ये जे स्लो मुवमेंट्स होतात ते कंटिन्यू होतच आहेत राईट. परंतु त्यांच्यामुळे एक कधी कधी त्याच वेव्समुळे किंवा त्यांच्या हालचालीमुळे किंवा त्या लहरीमुळे कधी कधी हा खूप असा ताण तिथे निर्माण होतो. तर बघा भूपृष्ठाच्या अंतर्गतच्या भागात होणाऱ्या हालचालीमुळे भूमंचावर प्रचंड ताण निर्माण होतो आणि ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात आणि त्यामुळेच भूपृष्ठावर कंप पावतो म्हणजे भूकंप होतो. तर दिस इज द थिंग की म्हणजे काय ते लहरी हे जे आपले सतत वेव्ह करत असतात ते सतत वेव्ह करणाऱ्या लहरीमुळे तर आपल्याकडे तर टेन्शन क्रिएट होतच असतं. बट एका मोमेंटवर जेव्हा तो टेन्शन हा बियॉन्ड दी आपण बघू शकतो बेअरिंग म्हणजे तो सहनशीलतेच्या किंवा मर्यादे पलीकडे जातो ऑर द बियॉन्ड द लिमिट जेव्हा तो जातो तेव्हा तो मोकळा होतो म्हणजे तिथं एक काइंड ऑफ ब्लास्ट होतो. आपण बघू शकतो काइंड ऑफ ब्लास्ट होतो एनर्जीचा आणि एनर्जी तिथं ब्लास्ट झाल्यानंतर तिथे ऊर्जा लहरी हे खूप निर्माण होतात आणि खूप ऊर्जा लहरी निर्माण झाल्यामुळे आपल्याला म्हणजे सडनली तो निर्माण होतात ऊर्जा लहरी खूप मोठ्या प्रमाणात आणि जास्त प्रमाणात ऊर्जा लहरी निर्माण होतात. तर त्या ऊर्जा लहरी जे निर्माण झाले होते की जे एनर्जी वेव्ह निर्माण झाले होते ते आपल्या भूकवचावर म्हणजे अर्थ क्रस्टवर शार्प आणि सडन असे एक थ्रेनलिंग किंवा थ्रम्बलिंग म्हणजे ते एक कंप एक निर्माण करतात त्याला आपण भूकंप असं म्हणतो. तर बघा भूकंपाची तीव्रता ही रिस्टर या एककामध्ये मोजण्यात येते. ऑलराईट. तो रिस्टर आपण जो पहिला पिक्चर मध्ये बघितलं होतं की 7.4 7.6 6.4 समथिंग अशा प्रकारचे रिस्टर होते ते आपण तिकडे बघू शकतो राईट. तो आता आपण बघूया भूकंपाची कारणे. तर भूकंपाचे कोणते कोणते कारण आहेत तो बघा और भूपट्ट सरकणे भूपट्ट एकमेकांवर आदळणे भूपट्टावर और भूपट्ट एकमेकांच्या वर व खाली जाणे आणि नंतर भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खंडामधील विभंग निर्माण होणे आणि ज्वालामुखीचा उद्रेक होणे. So basically they are saying the reasons of causes of the earthquake. The moving of the plate, then clouding of the plate, and the plate sliding one below the other. जसं आपण बघा हे बघितलं होतं what we have seen the mountain flooded mountain the mountain नाही सॉरी हा फोल्ड माउंटेन जे बघितलं होतं की ज्याच्यामध्ये कधी कधी बघा एकमेकांवर सुद्धा प्लेट्स येऊ शकतात की ते मुवमेंट त्यामुळे किंवा त्याच्यामुळे होणारा भूकंप म्हणजे त्या मुवमेंटमुळे भूकंप येऊ शकतो राईट. आणि द फॉर्मिंग ऑफ द फ्रॅक्चर इन द रॉक लेअर ड्यू टू द टेन्शन इन द इंटेरियर ऑफ द अर्थ आणि ऑक्युरिंग ऑफ द वेलॉसिटी एक सॉरी व्हॉल्कॅनिक इरप्शन. म्हणजे आपण बोलतो ज्वालामुखीचा उद्रेक आणि जो प्लेट असतो त्या म्हणजे भूपृष्ठाचा सरकणे आणि कोल्डणे किंवा भूपृष्ठ तुटणे राईट किंवा भूपृष्ठाच्या एकमेकावरती चढणे म्हणजे एकमेकावरती येणे किंवा एक फ्रॅक्चर निर्माण होते की जेणेकरून दरी निर्माण होते डिरेक्टली दरी आपण जे बघित होते खचदरी तजारती व्हॅलीज आपण ज्याला म्हणतो त्याच्या प्रकारची एक निर्मिती होणे म्हणजे तो जो पार्ट आहे तो तुटणे आणि नंतर बघू शकतो नंतर आपण बघू शकतो की ज्वालामुखीचा उद्रेक. बघा मूवीज मध्ये आपल्याला दाखवत असतं की किंवा आपण न्यूज मध्ये सुद्धा बघितलेलं असेल किंवा ज्या ठिकाणी भूकंप वगैरे आले किंवा ज्या ठिकाणी भूकंप गुजरात वगैरे आज प्रदेशात जेव्हा भूकंप आलेले तेव्हा अक्षरशः त्यांचे जमीन आणि रस्ते हे तुटून गेले होते असे म्हणजे असे आपण कापले गेलेले तशा प्रकारे आपण बोलतो आणि मूवीज मध्ये पिक्चर्स मध्ये किंवा न्यूज मध्ये सुद्धा आपल्याला दाखवलेलं असतं की जेव्हा भूकंप येतो तेव्हा ती जमीन जरा हादरून जाते आणि ती तुटते तशाच प्रकारचे जे मुवमेंट झाले तर भूकंप याची शक्यता आहेत म्हणजे भूकंप जोरजोरात यायची शक्यता आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय की जेव्हा तिथले वेव्स
तिथल्या वेव्हचा जो टेन्शन म्हणजे तिथल्या वेव्हचा जो ताण आहे तो म्हणजे तिथल्या लहरीचा जो ताण आहे किंवा एनर्जी लहरीचा जो ताण आहे तो लिमिट पेक्षा बाहेर गेल्यावर अशा प्रकारच्या घटना होतात आणि त्याला आपण भूकंप असं म्हणू शकतो किंवा त्याच्यामुळे भूकंप येतो. राईट. भूकंप म्हणजे काय तर बेसिकली जमीन थरथरणे. ओके. तर आता आपण बघूया द सॅम्पल ऑफ सिस्मोग्राम अँड द ग्राफ. तर हे आपल्याला जर बेसिकली त्याने सिस्मोग्राम तो त्याबद्दल त्यांनी आपल्याला जर सांगितलेलं आहे. तर आता आपण बघूया पुढचा थिंग एक डू यू नो वाला थिंग आहे तो आपण बघूया. So when you stand on the railway platform near the railway track, you experience the trembling if the train passing by speedily, and the tremors are also felt when heavy vehicle crosses bridge in the speed. So through this example, one can estimate that the tremors causes during the earthquake. So म्हणजे त्यांनी बेसिकली आपल्याला काय सांगितलं तर हे सांगितलं की जेव्हा आपण प्लॅटफॉर्मच्या बाजूला बघा प्लॅटफॉर्मच्या बाजूला जेव्हा आपण बसतो सॉरी उभे राहतो तर प्लॅटफॉर्मच्या बाजूला उभे झाल्यानंतर आपण बघू शकतो की जर ट्रेन ट्रेन ही जर आपल्याला खूप अतिशय जास्त स्पीडने जर आपल्याकडून गेली तर आपल्याला प्लॅटफॉर्म हा थोडासा हलताना किंवा तिथे थोडासा कंपन आलेला आपल्याला आढळून येतं. हे एक पॉईंट बघू शकतो. अँड सेकंड इज की जर जेव्हा जे ट्रक वगैरे असेल किंवा एक हेवी गाडी असते तेव्हा एका ब्रिज वरून जर ती गेली तर ब्रिजवर सुद्धा आपल्याला ते हालचाली किंवा तो जो एक कंप आपल्याला अनुभव होतो तर त्याला आपण ते म्हणजे तोच रिलेशन आपण करू शकतो भूकंपासोबत. अँड दिस आर दी सम एक्झाम्पल त्याच्यामुळे आपण थोडा अंदाज लावू शकतो की भूकंपातला कंप हा कसा आणि किती प्रमाणात असू शकतो. ओके. तो हे आपण जर बघितलेलं आहे. आता नेक्स्ट डू यू नो आपण बघूया. नेक्स्ट डू यू मध्ये आपण सांगितलंय की इंडो ऑस्ट्रेलिया म्हणजे इंडिया ऑस्ट्रेलिया नंतर आफ्रिका युरेशिया नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिका पॅसिफिक अँड अंटार्क्टिका आर द 7 मेजर प्लेट्स म्हणजे ते 7 major plates and the earth crust is made up of the such plate and the oceans and the continent are the spread over this plate. आणि नंतर आपण depending on the compression and the tension formed in the interior of the earth these plates move in the various direction. तर बघा बेसिकली त्यांनी काय सांगितलं आपल्याला असं सांगितलेलं की त्यांनी बघा भारत ऑस्ट्रेलिया आफ्रिका युरेशिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका पॅसिफिक व अंटार्क्टिका हे 7 प्रमुख आपले भूपट्ट आहेत म्हणजे ते प्लेट्स आहेत. तर म्हणजे प्लेट्स म्हणजे आपण बघू शकतो की एवढा भाग इथला तेवढा भाग तिथला तो अशा प्रकारचा आपण बघू शकतो. त्याचे एक फिगर आहे आपल्याकडे ऑलरेडी ते आपण बघूया डायग्राम आहे त्याच्यामुळे आपण बघूया. तर बघा पृथ्वीचे कवच अशा भूपट्ट्यांनी तयार झालेले आहेत. आणि या भूपट्ट्यांवर खंड व महासागर पसरलेले आहेत. तर पृथ्वीच्या प्रावरण निर्माण होणाऱ्या दाब व ताणानुसार हे भूपट्ट वेगवेगळ्या दिशेने सरकत आहेत. तर ते भूपट्ट कोणते ते आपण जस्ट बघून घेऊया. ओके. सो ते भूपट्ट बेसिकली कुठे गेलं येस. सो हिअर इज द थिंग हा तो फिगर आहे. तो तो आपण बघून घ्या. तो बघा आपण बघू शकतो की अमेरिका अमेरिका भूपट्ट मीन्स अमेरिका प्लेट. ऑलराइट. अँड देन वी हॅव द अमेरिका प्लेट अगेन. ओके. नंतर पॅसिफिक प्लेट. राईट. त्यानंतर वी हॅव द आफ्रिका प्लेट म्हणजे आफ्रिका भूपट्ट. नंतर युरेशिया म्हणजे युरोप आणि आशिया भूपट्ट. नंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया भूपट्ट, पॅसिफिक भूपट्ट, अंटार्क्टिका भूपट्ट. तर हे जे आपल्याला फिगर दाखवलेलं आहे किंवा हे जे आपल्याला दाखवलेले आहेत राईट. सो हे बेसिकली हे असे भूपट्ट आहे की जे भूपट्टांना मिळून किंवा ह्या गोष्टींना किंवा हे जे प्लेट्स आहेत हे प्लेट्स एकमेकांना जसं बघा आपण एक खेळ खेळतो की त्याच्यामध्ये तुकडे तुकडे जोडून आपण एक इमेज म्हणजे एक फोटो आपण एक तयार करतो बघा. पझल मध्ये बघा पझल मध्ये आपण बघत असतो पझल या गेम मध्ये आपण कधी बघितलेला असतो की तुकडा बेसिकली वेगवेगळे तुकडे जोडून आपण एक भला मोठा फोटो आपण निर्माण करतो किंवा एक छोटासा फोटो आपण तयार करतो. तशाच प्रकारे आपला अर्थ क्रस्ट म्हणजे पृथ्वीचा भूकवच सुद्धा तशाच प्रकारे निर्माण झालेला आहे. तर छोटे छोटे प्लेट्स म्हणजे कोणते अंटार्क्टिका प्लेट इंडिया ऑस्ट्रेलिया म्हणजे इंडो ऑस्ट्रेलिया प्लेट नंतर पॅसिफिक प्लेट नंतर आफ्रिका नंतर अमेरिका प्लेट त्यानंतर आपण बघू शकतो युरेशिया प्लेट. तर अशा प्लेटमुळे हे जे प्लेट्स आहेत ते एकमेकांना जोडून हे एकमेकांना जोडून आपला अर्थ क्रस्ट म्हणजे पृथ्वीचा कवच निर्माण झालेला असं आपण बघू शकतो. आणि त्याच्यानंतर ओके तर एवढंच निर्माण झालं तर नाही तर ते बेसिकली हळूहळू हळूहळू मुवमेंट सुद्धा करत आहेत. तर ते बेसिकली ते आपली जागा सुद्धा बदलत आहेत हळूहळू.
हळूहळू म्हणजे जर आपण कुठे ना कुठे तर रीड केलं असेल की 5 mm पर इयर 5 mm पण नाही 5 mm आय गेस मी जरा जास्त 5 mm बेसिकली 5 mm पर अशा प्रकारे आपलं कोणतं प्रत्येक एक म्हणजे मुवमेंट्स आपण बघत होतो की आपल्या पृथ्वीवरती 5 mm प्रत्येक वर्षी 5 mm हलला अशा प्रकारे आपण मोमेंट आपल्या पृथ्वीवरती होणारे मोमेंट बघू शकतो म्हणजे पृथ्वीवरच्या हालचाली एवढ्या स्पीडने होतात असं मला म्हणायचं आहे राईट. तो एक आपण बघू शकतो राईट. आता आपण पुढचे काय पार्ट्स आहेत ते आपण बघूया. जस्ट होल्ड ऑन लेट्स गेट दॅट गुड. ओके सो अशा प्रकारे आपण ते जे प्लेट्स आहेत ते आपण बघितलेले आहेत. ओके सो आता पुढचे काय पुढचा जो पार्ट आहे तो आता आपण बघूया. राईट. सो पुढे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे तर भूकंपनाचे व अपिकेंद्र that we called the epicenter and the and the focus and the epicenter आणि focus. So let's go for that. So त्यांनी बेसिकली त्यांना आपल्याला काय सांगितलं बिकॉज ऑफ द मुवमेंट occurring below the earth surface the tension is created and it keeps on the accumulating. म्हणजे काय की टेन्शन म्हणजे ताण जो निर्माण होतो म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीमुळे जो ताण निर्माण होतो ताण हा नेहमी बनत असतो आणि तो नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी बनत असतो. तो एकाच ठिकाणी दरवेळेस ताण बनतो का? तर त्याचं उत्तर आहे नो. तर तो कीप्स ऑन अक्युम्युलेटिंग म्हणजे तो वेगवेगळ्या ठिकाणी बनत असतो असं आपण बोलू शकतो. तो बघा आणि हा ताण बघा ताण निर्माण होतो मग तो साचत जातो. अक्युम्युलेटिंग म्हणजे तो निर्माण होतो आणि तो हळू हा तो वाढत जातो. तो जो ताण आहे तो वाढत जातो. तर हा ताण भूकवचाच्या ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचा उत्सर्ग होतो. So at the moment and we can call it at the point where that energy expand किंवा जो एनर्जी ब्लास्ट होतो त्या ठिकाणी किंवा उत्सर्जन होतो ज्या ब्लास्ट आपण म्हणतो की त्या ठिकाणी आपल्याला भूकंप ची आपल्याला जाणीव किंवा एक्सपिरियन्स होतो. तर तिथे भूकंप केंद्र असतो. तर तो ज्या मोमेंटला टेन्शन हा इन्क्रीज होऊन ओके ज्या मोमेंटला किंवा ज्या स्पॉटला टेन्शन हा इन्क्रीज होऊन तिथे एनर्जी ब्लास्ट होतो त्याला आपण एक भूकंपाचं सेंटर भूकंप केंद्र असं म्हणत असतो. तो सेंटर ऑफ दी अर्थक्वेक आपण असं म्हणत असतो. आणि या केंद्रात भूकंप नाभी असं आपण म्हणतो. तो भूकंप नाभी मीन्स वी कॅन कॉल दिस sorry, there is a focus or a hypocenter. So we can call it the hypocenter and the energy waves scatter all the direction of this center. So see, this is the center of the earthquake and this we called as the focus or the hypocenter. म्हणजे जे आपण भूकंप नाभी जे बोललो होतो ते भूकंप नाभी म्हणजेच काय the focus and the hypocenter and energy waves scatter in all the direction from the center. म्हणजे तो जो केंद्र आहे किंवा ती जी नाभी आहे किंवा तो जो केंद्र आहे त्या केंद्रापासून किंवा जो सेंटर आहे हायपोसेंटर तिथून हे जे एनर्जी वेव्स आहेत हे प्रत्येक डायरेक्शन मध्ये ईस्ट वेस्ट नॉर्थ वेस्ट वर खाली आजूबाजू सगळीकडे ती वेव्स आहेत ही एकसाथ ब्लास्ट होते एकसाथ असे वेव्स ती निर्माण होतात आणि प्लेसमेंट वेलोसिटीने ती जात असते. तर कसा कोणती वेळासाठी स्लो फास्ट ते आपण बघूया. ओके म्हणजे सगळीकडे ती जात असते. अँड दिस प्लेट and the place of the earth's surface where this energy waves reach first is called the epicenter of the earthquake. So ते काय म्हणतात ते तर ज्या मोमेंटला किंवा ज्या ठिकाणी त्याचा तो निर्माण झालेली एनर्जी हे सर्वात पहिले पोहोचते. ओके सो द प्लेस ऑन द अर्थ सरफेस okay the place on the earth surface where this energy waves reach it first is called the epicenter of the earthquake. म्हणजे ज्या प्लेसला ती वेव्स सर्वात आधी पोहोचते कुठे भूकवचावर. ओके तो अर्थ क्रस्टवर म्हणजे भूकवचावर ज्या ठिकाणी ती वेव्ह सर्वात पहिले पोहोचतो त्याला आपण एपिसेंटर असं म्हणतो. सो बघा या फिगर मध्ये आपल्याला कळेल की बघा इथे हा फोकस आहे इथे हा म्हणजे फोकस म्हणजे काय नाभी आहे आणि या नाभीमधून सगळीकडे या नाभीमध्ये काय झालं तर टेन्शन ताणचा ब्लास्ट झाला एनर्जीचा ब्लास्ट झालाय. तर या पॉईंट म्हणून सगळीकडे वेव्स जातात आहेत सगळीकडे वेव्स निर्माण झालेल्या आहेत सगळीकडे वेव्स चालले आहेत आणि त्या नाभीतून सर्वप्रथम पोहोचणारी जी वेव्स आहेत कोणा पृथ्वीच्या पृष्ठभागावर ती जी वेव्स किंवा तो जो सेंटर आहे त्याला आपण काय म्हणतो एपी सेंटर. ओके सो एपी सेंटर आपण त्याला म्हणतो म्हणजे एपी केंद्र. ओके and this is the nearest place of the earth's surface from the focus it is the experience the first tremor and the epicenter is perpendicular
टू द फोकस. म्हणजे बेसिकली त्यांनी हे सांगितलं की जेव्हा किंवा ज्या ठिकाणी आपल्याला एपिसेंटर हा दिसतो की एपिसेंटर आपल्याला आढळतो भूकंपाचा, एपिकेंद्र, ओके, एपिकेंद्र आढळतो, तो बेसिकली सर्वात जवळचा पॉइंट असतो भूकंप नाभीपासून. आणि दुसरं पॉइंट हे की तो ऑलवेज आपल्याला परपेंडिक्युलर म्हणजेच आपल्याला तो परपेंडिक्युलर म्हणजे तो आपल्याला नेहमी लंबरूप आपल्याला असतो. लंबरूप असतो म्हणजे तो एक्झॅक्टली त्याच्या खाली 90 डिग्रीमध्ये जर आपण खाली गेलो, तर आपल्याला एक्झॅक्टली तो तिथे आढळून येतो. 90 डिग्री म्हणजे 90 अंशावर. ओके. तर 90 अंशावर जसं आपण खाली जाऊ त्याच एक्झॅक्टली आपल्याला तो दिसू शकतो. ओके. अँड व्हेन द टेन्शन इज रिलीज ॲट द फोकस, the release of energy travels in all direction, and this energy called toward the earth comes toward the earth's surface in the form of waves. The seismic waves can be divided into the primary, secondary and the surface waves. So आपण बघा ते जे वेव्स आहेत जसं आपण बघितलेलं होतं की जिथं नाभी असते म्हणजे फोकस असतो, त्या फोकस म्हणून आपण बघतो इकडे की वेगवेगळे वेगवेगळे असे वेव्स म्हणजे वेव्स बेसिकली निर्माण झालेले आहेत. म्हणजे एनर्जी वेव्स म्हणजे एनर्जी लहरी निर्माण झालेल्या आहेत आणि ते वाहत आहेत. तर त्यांच्यावरून आणि त्यावरूनच आपण बेसिकली हे केलेलं आहे का त्या वेव्हचा किंवा त्या लहरींचं आपण डिवायडेशन केलेलं आहे प्रायमरी प्रायमरी वेव्स, सेकंडरी वेव्स आणि अँड सरफेस वेव्ह. म्हणजे प्रामुख लहरी आणि नंतर दुय्यम लहरी आणि पृष्ठ और भूपृष्ठ लहरी हे आपण आता त्याचा बघणार आहोत की त्याच्यावरून निघणारे हे अशा काही वेगवेगळ्या लहरी आहेत. अरे, तर आपण आता प्राथमिक लहरी म्हणजे प्रायमरी वेव्स किंवा पी वेव्स आपण बघणार आहोत. तर पी वेव्स म्हणजेच काय ते आता आपण बघणार आहोत. तर बघा, भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्ग झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी या लहरी भूकंप नाभीतून पृथ्वीच्या त्रिज्याच्या स्वरूपात सर्व दिशेने भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. व या लहरी या लहरी मार्गावरती खंडकामधील कण व लहरीच्या वन दिशेने पुढे मागे होतात. त्यामुळे त्या लहरी मागे पुढे होणाऱ्या लहरी असे संबोधले जातात. तर या लहरी घन, द्रव्य व वायू या तिन्ही माध्यमातून प्रवेश करू शकतात. ओके. आणि मात्र द्रवरूपाचे प्रावारातून प्रवास करताना याची दिशा बदल होते. म्हणून प्रामुख्य लहरी म्हणजे प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती मागे पुढे हालचाली होत असतात. तर बघा बेसिकली ते आपल्याला काय सांगतात की दिस लहरी प्रायमरी वेव्हज. तर प्रायमरी वेव्हज आर सच वेव्हज की जेव्हा ते दे आर द फास्टेस्ट. फर्स्ट थिंग इज की ते एक सर्वात फास्ट आहेत आणि प्लस ते कसे आहेत तर त्यांचा जर आपण कॅरेक्टरिस्टिक किंवा त्यांचा जर आपण कॅरेक्टरिस्टिक बघितला तर त्यांचा जर आपण स्वभाव बघितला तर त्या लहरीच्या म्हणजे प्रायमरी वेव्स म्हणजे प्राथमिक लहरी आहेत ते कसे पुढे मागे होत असतात. ओके. तर पुढे मागे म्हणजे ते खूप लांब जातात आणि पुन्हा एकदा फोकसकडे येतात आणि पुन्हा एकदा पुढे जातात पुन्हा एकदा फोकसकडे म्हणजे नाभीकडे येत असतात. सो दीज आर द फर्स्ट वन टू रीच द surface of the earth after the energy is emitted in the earth's interior. So basically ही सर्वात पहिली लहर असते ही अर्थच्या पृष्ठभागाकडे म्हणजे सॉरी पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वात पहिले टच होते. ओके. म्हणजे सर्वात पहिले ती येते and they travel the very fast speed from the focus of the earthquake in the radial direction and subjected in the P waves, the particle of the rock moves the direction of the wave to and fro. म्हणजे या लहरीमुळे बेसिकली या लहरीमुळे काय होतं तर जो पार्टिकल्स ऑफ स्टोन आहेत म्हणजे जे दगडे आहेत जे आपण बोलत होतो की भूपृष्ठाच्या खाली जे दगडे वगैरे आहेत ते बेसिकली पुढे मागे हालचाली करत असतात. अँड द वेव्स मूव्ह टू अँड फ्रो आणि ते लहरी सुद्धा पुढे मागे हालचाल करत असतात. देअर फॉर दिस वेव्स आर ऑल्सो कॉल्ड फॉरवर्ड अँड बॅकवर्ड वेव्स. म्हणजे ज्याला आपण पुढे मागे जे होणारे जे लहरी आहेत ते यांना सुद्धा म्हणू शकतात. अँड दिस वेव्स कॅन ट्रॅव्हल थ्रू ऑल द थ्री स्टेट्स लिक्विड, सॉलिड अँड गॅसेस. म्हणजे ते प्रत्येक एका पदार्थातून म्हणजे भले तो पदार्थ सॉलिड असो प्रायमरी वेव्हचा, भले तो सॉलिड असो, लिक्विड असो किंवा गॅसेस असो, या तिन्ही ठिकाणाहून ते लहरी प्रवास करू शकतात. बट वाईल ट्रॅव्हलिंग थ्रू लिक्विड मीडियम, परंतु जेव्हा ते लिक्विड म्हणजे काय आपला पृथ्वीमध्ये असणार लावा रस वगैरे जो मॅग्मा आपण बोलतो त्या मॅग्मातून जेव्हा हे लहरी ट्रॅव्हल करत असतात तेव्हा ते बेसिकली त्यांचे डायरेक्शन हे चेंज म्हणजे त्यांची डायरेक्शन चेंज होते. And it is because of the primary waves that the building on the earth surface is back and forth. आणि ज्या ठिकाणी
किंवा ज्या भूपृष्ठावरती त्या लहरी ये जा करत असतात किंवा त्या लहरी जिथे टच करत असतात किंवा ज्या लहरी तिथे येतात तिथली बिल्डिंग सुद्धा आपल्याला पुढे मागे होताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय तर बघा, एपिसेंटरला बघा आपण बघू शकतो की प्रायमरी वेव्ह हे सर्वात पहिले टच झालेले आहे. ओके. आणि या ठिकाणी जर पुढे गेलो तर पुढे सुद्धा आपण प्रायमरी वेव्ह आपण टच झालेले बघू शकतो. तर ते जे तिथली जी बिल्डिंग आहेत किंवा तिथल्या जे काही इमारती आहेत ते आपल्याला पुढे मागे होताना आपल्याला आढळू शकतात. म्हणजे एपिसेंटर मध्ये बेसिकली आपल्याला पुढे मागे होताना आपण बघू शकतो. ऑलराईट. सो आता आपण बघूया सेकंडरी वेव्ह म्हणजे एस वेव्ह. सेकंडरी म्हणजे दुय्यम लहरी. तर दुय्यम लहरी म्हणजे सेकंडरी वेव्स काय आहेत ते आपण बघणार आहोत. तर द वेव्स विच रीच ॲट द अर्थ सर्फेस आफ्टर प्रायमरी वेव्ह इज कॉल्ड द सेकंडरी वेव्ह. तर सेकंडरी वेव्ह म्हणजे आपण दुय्यम म्हणजेच आपण बघतो प्रथम दुय्यम. तर प्राथमिक वेव्ह नंतर दुसऱ्या ज्या लहरी आपल्या अर्थ सर्फेसला येतात त्यांना आपण सेकंडरी वेव्ह असं म्हणतो. अँड दिस वेव्ह ऑल्सो स्कॅटर इन ऑल डायरेक्शन फ्रॉम द फोकस ऑफ द अर्थक्वेक. म्हणजे दोघांची जी खासियत आहे, दोघांची काय खासियत आहे, भले प्रायमरी वेव्ह असो किंवा सेकंडरी वेव्ह असो, हे दोघं जण प्रत्येक एका डायरेक्शन कडे वळत असतात. राईट. अँड द वेलोसिटी ऑफ दिस इज लेसर म्हणजे कमी असते. म्हणजे त्याची जी स्पीड असते किंवा त्याची जी गती असते ती बेसिकली कमी असते. अँड द पार्टिकल इज लेइंग इन द वेव्ह ऑफ दिस वेव्स moves up and down in the direction of energy transferred or a transfer, and these waves can travel only through the solid medium, and this gets and they get absorbed as they enter in the liquid medium, and the building on the earth's surface move up and down because of these waves, and these are more destructive than p waves. तर बघा बेसिकली काय होतं, तर बेसिकली असं होतं की हे जे सेकंडरी वेव्ह म्हणजे दुसऱ्या ज्या लहरी आहे, ते दुसऱ्या लहरी काय करतात, तर दुसऱ्या लहरी अशा प्रकारे वाहतात, म्हणजे अशा प्रकारे ते वाहतात की जेणेकरून जो म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ते वाहतील आणि जिथे ते टच होतील. ओके. तर बघा या ठिकाणी आपण बघू शकतो की सेकंडरी वेव्ह इथे जे आपल्याला दाखवले या फिगरमध्ये. तो बघा या फिगरमध्ये जे सेकंडरी वेव्स आपल्याला वाहताना दिसतात आणि अशा प्रकारे सेकंडरी वेव्स वाहत असतात की जेणेकरून ते ज्या ठिकाणी म्हणजे अर्थ सरफेसला जिथे जिथे ते टच होतील तिथे तिथे अर्थ सरफेसला वर खाली आपल्याला वर खाली मुवमेंट होताना आपल्याला दिसत. जसं बघा, जसा प्रायमरी वेव्सला तो पुढे आणि मागे म्हणजे पुढे आणि मागे अशा प्रकारे मुवमेंट आपल्याला दिसते. जरा होल्ड ऑन, मी कलर चेंज करतो, यू विल गेट टू नो. राईट. जशा प्रकारे आपण बोलतो की इथे पुढे मागे होणारे लहरी आपल्याला दिसतात, त्याचप्रमाणे सेकंडरी वेव्हसमुळे त्या लहरी म्हणजे तिथली जी बिल्डिंग आहे, तिथली जी बिल्डिंग ही वर खाली आपल्याला मुवमेंट करताना दिसते. आणि ह्या ज्या लहरी सेकंडरी लहरी हे मोर डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे त्यांच्यामुळे विनाश हा जास्त होत असतो. ओके. सो आता आपण हे बघितलेले होते आणि विनाश हा जास्त होतो आणि भले त्यांची स्पीड म्हणजे सेकंडरी वेव्हची स्पीड ही भलेही कमी असेल. ओके. आणि भलेही ते प्रायमरी वेव्हच्या नंतर पृथ्वीच्या पृष्ठभागाला टच करतात, परंतु त्यांच्यामुळे होणारा विनाश हा जास्त असतो. ओके. आता आपण बघूया सरफेस वेव्स किंवा एल वेव्स म्हणजे आपण बघतो जस्ट होल्ड ऑन. आता आपण बघूया भूपृष्ठातील लहरी. भूपृष्ठाच्या लहरी कोणत्या कोणत्या ते आपण बघूया. दिस वेव्स आर जनरेटेड आफ्टर द मेन P and S waves to reach the epicenter, and they travel in the direction of the circumference of the Earth along the crust. They are highly destructive. So बघा डिस्ट्रक्टिव्ह मीन्स काय, ते विनाशकारी जास्त असतात. म्हणजे कोणत्या लहरी आता आपण बोलणार आहोत सरफेस वेव्ह म्हणजे भूपृष्ठाच्या लहरी. तर भूपृष्ठाच्या लहरी कशा असतात की हे एपिसेंटर आफ्टर द मेन एंड पी रिचेस टू द एपिसेंटर. म्हणजे बघा हे जसे एपिसेंटर म्हणजे काय की आपला एपिकेंद्र जसे ते टच होतात म्हणजे प्रायमरी वेव्स म्हणजे प्रायमरी वेव्स अँड सेकंडरी वेव्स जसे तिथे टच होतात म्हणजे प्राथमिक आणि दुय्यम लहरी जशा प्रकारे टच होतात किंवा जिथे टच होतात, टच झाल्यानंतर आपल्याला बघू शकतो की सरफेस वेव्ह हे निर्माण होतात. आणि सरफेस वेव्ह कसे होतात, तर सरफेस वेव्ह हे पृथ्वीच्या जो भूखंड आहे, सॉरी भूकवच आहे
त्या भूकवचासोबत ते पुढे 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 जात असतात. तर भूकवचासोबतच ते पुढे पुढे जात असताना आपल्याला दिसतात. म्हणजे ते बेसिकली इथून तर निर्माण होतात, परंतु ते फक्त एका स्पॉटवर मर्यादित न राहता ते पूर्ण तो जो जमीन आहे किंवा जमिनीसोबत किंवा भूमंचासोबत ते पूर्ण सगळीकडे पसरतात आणि त्या लहरी हे सर्वात जास्त विनाशकारी असतात. डिस्ट्रक्टिव्ह मीन्स जास्त विनाशकारी होतात आणि यांच्यामुळे जो विनाश निर्माण होतो सरफेस वेव्हमुळे हा जास्त विनाश असतो. ओके, सो दिस इज व्हॉट वी कॅन सी. आता आपण बघणार सिस्मोग्राम. तो अशा प्रकारे आपण 3 वेव्हज बघितलेले होते. प्रायमरी वेव्हज, सेकंडरी वेव्हज अँड दी सरफेस वेव्ह. तर प्रायमरी वेव्हज मध्ये काय होतं, तर प्रायमरी वेव्हज हे वेव्हज असे आहेत की जे सर्वात पहिले पृथ्वीवरती येतात, यांचे स्पीड जास्त असते आणि ते फक्त जो खडक आहे तो किंवा खडक किंवा जी जमीन आहे किंवा इमारती आहे ते फक्त पुढे मागे करायचे काम करतात आणि त्यांना अपवर्ड फॉरवर्ड म्हणजे पुढचे मागे वाहणाऱ्या लहरी सुद्धा म्हणतो. आणि आपण बघत आहोत दुसरे म्हणजे सेकंडरी वेव्ह. हे प्रायमरी वेव्हच्या नंतर येतात, म्हणजे प्राथमिक वेव्हच्या नंतर निर्माण होतात आणि नंतर ते पृथ्वीच्या पृष्ठभागात टच होतात. ओके, परंतु परंतु हे जास्त विनाशकारी असतात आणि यांच्यामुळे निर्माण होणारे डायरेक्शन ही अपवर्ड अँड डाऊनवर्ड आपल्याला दिसून येते. आणि त्यांच्यानंतर जे निर्माण निर्माण होणारे जे लहरी आहेत म्हणजे सरफेस वेव्ह, हे सरफेस वेव्ह सुद्धा आपल्याला या जे आपलं सेकंडरी वेव्ह, जर दुय्यम लहरी आपण बोलतो तर दुय्यम लहरीनंतर निर्माण होणार आहेत भूमंचातील किंवा भूखंडनीय लहरी आपण निर्माण झालेलं बघतो, परंतु ते या दोन्ही लहरीपेक्षा जास्त विनाशकारी असतात. ओके, म्हणजे ते लहरी विध्वंस जास्त करत असतात. आणि तो आता आपण बघणार सिस्मोग्राम. तो सिस्मोग्राम म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. So through this instrument, a graph showing the moment of seismic waves, seismogram, can be generated. And after studying the graph, the magnitude of the earthquake is known. The figure 2.11 shows us the sample of the seismogram, and this seismographic prepared from it. And now, with the help of modern technology and advanced seismogram, have been designed with the help of the microseismic waves can be also, and this can also measured. म्हणजे ते आपल्याला काय सांगतं की प्रथमतः सिस्मोग्राम असा होता की तो आपल्याला फक्त भूकंप कितीपर्यंत किंवा किती रिचर्ड पर्यंत बनलेला आहे ते आपल्याला सांगत होता, परंतु आता मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे आपण मायक्रोसिस्मिक म्हणजे ते एकदम हळू किंवा एकदम मंद होणाऱ्या गती सुद्धा मंद होणाऱ्या गतीचे सुद्धा आपण मेजरमेंट करू शकतो. ओके, सो हिअर इज दी थिंग. आता आपण पुढचा पार्ट बघूया की काय आहे म्हणून. राईट, अँड देन वी विल गो अँड सी. सो हिअर इज द थिंग. सो आता आपल्याला बेसिकली त्यांना आपण त्याचे काय बघणार आहोत, इफेक्ट्स बघणार आहोत. इफेक्ट्स ऑफ द अर्थक्वेक. तो आपण बघितलं इफेक्ट्स ऑफ द अर्थक्वेक ऑलरेडी बघितलेलं होतं. पुन्हा आपण बघूया. क्रॅक अँड फ्रॅक्चर टू द डेव्हलप ऑन द ग्राउंड and causes the landslide, which lead the sliding of rocks. And sometimes the groundwater changes its course. For example, well may get water and may dry up, and some areas get uplifted while some may subside. Tsunami are generated in ocean, and these waves can causes the great loss of life and the property on the property in the coastal area. In shores and in snow-covered areas, the avalanches may occur, and building the collapse and loss of the life and property occurs. The transportation routed get disrupted and communication system collapse. So basically ते आपल्याला काय सांगतात, तर बेसिकली आपल्याला ते हे सांगतात आहे की भूकंपामुळे काय काय होऊ शकतं. तर भूकंपामुळे जमिनीमध्ये क्रॅक होऊ शकते, फ्रॅक्चर्स होऊ शकतात. जसं फ्रॅक्चर बघा आपली हड्डी तुटते, तशा प्रकारे जमीन सुद्धा तुटू शकते. त्याच्यानंतर काही पार्ट जमिनीच्या वरती उचलला जाऊ शकतो किंवा ते काही पार्ट जशी दरी आपण बघू शकतो व्हॅलीज निर्माण होतात तशा प्रकारे होऊ शकतात. तर कुठे कुठे अशी पण घटना घडलेली आहे की भूकंपामुळे तो जो ग्राउंड वॉटर असतो, जो जमिनी खालचा जो पाणी असतो तो सुद्धा आपल्या डायरेक्शन चेंज करतो. तर कुठे कुठे ते वेल्स म्हणजे जे बावडीत आपण बोलतो ते बावडी बेसिकली चांगले झालेले आहेत, म्हणजे तिथं पाणी आलेलं आहे. तर कुठे कुठे काही बावडे ड्राय कोरड्या सुद्धा झालेल्या आहेत. आणि तसे बघितलं आपण बघितलं की कोणत्या कोणत्या पार्ट हा वरती उचलला जाऊ शकतो, तर कधी कधी कोणत्या कोणत्या पार्ट हा भूकंपामुळे तिथं दऱ्या सुद्धा निर्माण झालेले आहेत, म्हणजे व्हॅली सुद्धा निर्माण झालेले आहेत. आणि भूकंपाचा सर्वात डेंजर पार्ट म्हणजे जो आपण बघतो की
जमिनीवर खूप बिल्डिंग वगैरे ओढतात किंवा लँडस्लाइड्स होते म्हणजे डोंगराचे डोंगर पडतात किंवा टेकडीच्या टेकडे पडतात अशा प्रकारच्या घटना होतातच. परंतु जर भूकंप हा समुद्राखाली आला, तर त्सुनामी सारखा एक भयंकर संकट सुद्धा उत्पन्न होऊ शकतो. आणि ते काय करतात ते बेसिकली कोस्टल एरिया म्हणजे जो आपला जो किनारपट्टीचा जो भाग आहे त्याला उद्ध्वस्त करू शकतो. हे एक पार्ट झाला. आणि आता सेकंड थिंग इज आहे की आपलं कम्युनिकेशन म्हणजे आता समजा ज्या ठिकाणी भूकंप आहे तिथं बेसिकली बघू शकतो की खंबे वगैरे आहेत किंवा जे इंटरनेट वगैरे आहेत किंवा जे फोन कॉल आहे ते तिथे डिस्ट्रॅक्ट होऊन म्हणजे ते तिथे डिस्टर्ब होऊन किंवा खराब होऊन तिथलं कम्युनिकेशन तुटू शकतो. ट्रान्सपोर्टेशन रस्ते खराब झाल्यामुळे तिथला ट्रान्सपोर्टेशन खराब होऊ शकतं. प्लस बिल्डिंग्स आणि बिल्डिंग्स आणि चाळी वगैरे घरं वगैरे पडून लोकांची जीवितहानी सुद्धा होऊ शकते. आणि जर हा भूकंप स्नो कवर्ड एरियात म्हणजे जिथं बर्फ आहे त्या ठिकाणी जर आला तिथे एव्हलन्स म्हणजे बघा बर्फ आपण पिक्चर मध्ये टीव्ही मध्ये बघितलं असेल की हालचालीमुळे अख्खाचा अख्खा बर्फ खाली पडतोय किंवा बर्फ हा स्लोली खाली पडतोय. भूकंपाचं सॉरी बर्फाचं आपण त्याला त्सुनामी असं सुद्धा म्हणतो किंवा एव्हलन्स असं म्हणू शकतो. हे एव्हलन्स सुद्धा आपल्याला कोणामुळे दिसतं, कोणामुळे आपल्याला उद्भवू शकतो, तर ते आपण भूकंपामुळे आपण ते बघू शकतो. सो हिअर इज द थिंग. तर आता जो उर्वरित भाग आहे आपण उद्या बघणार आहोत. ओके.